118 म्हटल्यानंतर तुम्ही 120च्या जवळपास बसत आहात आणि टीईटी पेपर फर्स्ट पास आउट आहात, तर तुम्हाला ओबीसी फिमेल म्हणजे जे फिमेलनुसार विचार केला तर तुम्हाला 1 ते 5च्या जागेसाठी जास्त प्रयत्न करा, कारण तुमचे मार्क 118 आहेत. समजा 140 प्लस 130 प्लस ज्याचे मार्क असतील त्याला मी टीईटी पेपर सेकंडसाठी सुद्धा तुम्ही रिस्क घेऊ शकता असं सांगू शकते, परंतु तुमचे 118 मार्क असल्यामुळे तुम्ही टीईटी पेपर फर्स्टसाठी जावं असं माझं मत आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. मॅम आय एम MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स आहे विथ BEd आहे आणि तुम्हाला 111 मार्क्स असून 9 ते 12 साठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तर आता MSc आणि BEd तुमचं झालेलं आहे, तर आपल्याला मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे की आपलं सिलेक्शन व्हावं. ओके, आणि त्यातल्या त्यात तुमचं 116 मार्क आहेत, परंतु तुम्ही म्हणजे कुठलं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, म्हणजे अशा प्रकारचा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याचा उल्लेख केलेला नाहीये, तर आपण असा विचार करूया की तुम्ही इकडे नाही आहात. तर 116च्या मार्क्सनुसार जो कॉम्पिटिशन आहे हायरसाठी सुद्धा कॉम्पिटिशन हाय येण्याची शक्यता आहे, कारण तिथे जागा कमी असते. पहा, तुमचं मेरिट लिस्ट हे जागेनुसार अवलंबून आहे आणि याच्या जागाच्या 2 ते 3 हजार मध्ये म्हटल्यानंतर मेन तर तुमचे ज्या विद्यार्थी आहेत ते इकडेच कटणार आहेत, म्हणजे जे आपले टोटल कॅटेगरीमध्ये समजा BEd आहे DEd आहेत ते, आणि इकडचं जास्त कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही, त्यामुळे मला त्याचा मेरिट सुद्धा कॉन्फिडेंटली सांगता येत नाहीये. तर त्यामुळे थोडा वेळ द्या. आता पहिले ह्यांच्या सगळ्या जागा निघणार आहेत, त्यामध्ये आपण सगळे डिटेल माहिती घेणार आहोत. टोटल एक ना एक पोस्ट, त्याच्या पोस्टमध्ये कोण कोण अप्लाय करू शकेल, कसं करू शकेल, कशा पद्धतीने होईल, हे आता 22 जानेवारीपर्यंत यांचा टाइम टेबल दिलेला आहे की यामध्ये पर्यंत तुमचा ऍड ही येणार आहे. आणि बरेच विद्यार्थ्यांचं असं पण नकारात्मक मन झालेलं आहे की 10% आरक्षणासंदर्भाचा नवीनच काहीतरी आता शासनानं पूर्ण काढलेलं आहे, तर यामुळे काय होईल काय नाही. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 10% आरक्षणामुळे काय होईल काय नाही किंवा यावर कशा पद्धतीने विपरीत परिणाम होईल, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, परंतु यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपली भरती प्रक्रिया कशाही पद्धतीने व्हायला हवी. आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न म्हणजेच निवेदनाद्वारे म्हणा किंवा मग तुम्ही पोस्ट करून म्हणा, सगळ्या गोष्टी करू शकता. ह्याच आता आपल्याला करायच्या आपल्या हातामध्ये आहे, बाकीच्या गोष्टी कुठल्याही नाही आहेत. आणि मेन म्हणजे जोपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया होत नाही 10%ची सगळी गोष्ट, तोपर्यंत हा रूल लागू होणं हे अवघड असतं. आणि आता शिक्षक भरतीमध्ये सुद्धा जरी झाला तरी ह्या कालावधीमध्ये त्यांना आपण तेवढाच कालावधी द्यायचा की एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या करायलाच पाहिजेत, जेणेकरून येत्या आपल्या जो शिक्षक भरती संदर्भातील 22 जानेवारीची जे दिनांक आहे ती कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला पुढेही जाऊ द्यायची नाही आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. 9 ते 10 साठी होणार का भरती? हो, होणार आहे, परंतु कट ऑफ साठी मात्र थोडासा वाट बघावी लागेल. त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे अंदाजित कट ऑफ हा लावू शकत नाही आहोत. रणजित सरांचा प्रश्न घेऊया. टीईटी फेस्ट पेपर आहे, 1 आणि 2 पात्र आहे, टेट मध्ये 121 मार्क आहेत, झेडपी साठी चान्सेस आहेत का? तर 130च्या वरच्या कॅन्डिडेटची लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल, आपण आपल्या कम्युनिटी बॉक्स मध्ये सुद्धा टाकलेली आहे, त्यावरून तुम्ही थोडासा अंदाज बांधू शकता. परंतु माझ्या मते सर तुम्हाला झेडपीला सुद्धा चान्सेस मिळू शकतात, परंतु तुम्हाला नगरपालिका आणि महानगरपालिका या सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कुशसरांचा प्रश्न घेऊया. मॅडम, शारीरिक शिक्षक या पदाचा कट ऑफ किती राहील आणि यांची कॅटेगरी ओबीसी आहे? सर, शारीरिक शिक्षक या संदर्भाच्या जागाची माहितीच माहित नाहीये की नेमक्या ऍक्च्युअल जागा किती येतील, त्यामुळे थोडासा वेळ द्या आणि या संदर्भातील सगळी माहिती अपडेटेड आपल्याला मिळाली तर त्यानुसार आपण टाकण्याचा प्रयत्नही करणार आहोत. तर आपण पुढील प्रश्न घेऊया. राज पाटील सरांचा प्रश्न आहे. मॅडम, मी BA DEd फिमेल आहे, टीईटी फर्स्ट अँड सेकंड पास आउट आहे, टेट मध्ये 119 मार्क आहे, ओबीसी आहे, नॉन क्रिमिलेअर यस केलेला आहे, परंतु तुम्ही काय केलेलं आहे की महिला ऑप्शन यस केलेलं नाहीये, म्हणजे तुम्ही महिला ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही आहे, तर तुम्हाला आता कुठे कुठे शाळा पसंती क्रम देताना विचार करायचा आहे. आता मला एक महत्त्वपूर्ण मुद्दा क्लिअर करायचा आहे. तुम्हाला वाटेल की मॅडम ह्या गोष्टी कुठून सांगतात किंवा यांना सांगतात तर याला काहीतरी बेस असेल तेव्हाच मी ह्या गोष्टी सांगत आहे. तर मेन म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी समांतर आरक्षणातील मुद्दा हा सिलेक्ट करीत नाही आहात तेव्हा तुमचा तिथे विचार का केला जात नाही याचं जर तुम्हाला प्रूफ हवं असेल तर ते प्रूफ सहित तुम्हाला ती माहिती सांगू शकते. पहा, तुम्ही सरळ सरळ आपण पवित्र प्रणाली संबंधीची जी महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे त्या फोल्डरमध्ये जायचंय. रजिस्ट्रेशन संबंधी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता की यात सगळं डिटेल नॉलेज मी ऑलरेडी दिलेलं आहे आणि सगळी माहिती वारंवार वाचून ती माहिती
तुम्हाला सादर करून सुद्धा या माहितीबद्दलचं मला सर्व नॉलेज हे मिळालेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की नेमकं कशा पद्धतीने आणि कुठले रूल्स मी सांगत आहे, पहा तुम्हाला इथे मुद्दा मिळेल, पवित्र पोर्टल ऑल रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये तुम्हाला जायचं आहे। याच्यामध्ये 37 मिनिटाचा मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेला होता, फार पूर्वी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे हा। यामध्ये सर्व पवित्र पोर्टलचे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे लिहिलेले आहेत। तुम्हाला त्याची डिटेल माहिती हवी असेल तुम्ही तो व्हिडिओ प्ले करायचा आहे, सगळे एक ना एक पेज, आणि त्याच्या आधारितच मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देत आहे, कारण हाच नियमानुसार पवित्र पोर्टलवर भरती प्रक्रिया आणि तुमचे जे फॉर्मचे डेट आहे म्हणा, किंवा मग तुमचा वयोमर्यादेची अट म्हणताय तुम्ही, किंवा मग सगळ्या गोष्टी ज्या येतात, म्हणजे तुम्हाला महिला ऑप्शन किंवा समांतर मध्ये भूकंपग्रस्त म्हणून ऑप्शन आहे, त्याचा सगळा संदर्भ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि तिथून तुम्ही ह्याची कन्फर्मेशन करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुमचा 20 शाळा पसंती क्रमला प्राधान्य देऊ शकता। आता मॅडमचा प्रश्न आपण घेऊया की यामध्ये त्यांनी म्हटले की नॉन क्रिमिलेअर त्यांनी यस केलेला आहे, परंतु त्यांनी चूक काय केलेली आहे की फिमेलला त्यांनी नो केलेला आहे। आता फिमेलला नो केल्यामुळे तुमचा फरक काय पडला की तुम्ही समांतर आरक्षणामध्ये महिला हे पर्याय न निवडल्यामुळे तुम्ही जाता सरळ सरळ ओबीसी सर्वसाधारण मध्ये आणि ओपन सर्वसाधारण मध्ये। आता येथे भरतीमध्ये तुम्हाला ओबीसी सर्वसाधारण आणि ओपन सर्वसाधारण या जागेमध्येच विचार करावा लागणार आहे। आणि समांतर आरक्षणामधला हा नियम कुठून सांगत आहे या संदर्भातील सुद्धा तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही शासन निर्णय ह्या फोल्डरमध्ये जायचंय। याच्यामध्ये मी सगळी विस्तृत माहिती ऑलरेडी दिलेली आहे आणि या माहितीचा सांगूनच तुम्हाला यामधील महत्त्वपूर्ण मुद्दे जे तुम्ही विचारता आणि त्या प्रश्नांची उत्तरे देऊनच याचं नॉलेज मला प्राप्त झालेलं आहे। यामध्ये कोणताही वेगळा लॉजिक हा केलेला नाहीये। पहा तुम्ही इथे पाहू शकता, समांतर आरक्षण नियम बदल शिक्षक भरतीवरील परिणाम, मागासवर्गीय महिलांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। नवीन जीआर नुसार विभागणी कशी आहे, समांतर आरक्षण मध्ये महत्त्वपूर्ण बदल कसा झालाय, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ऑलरेडी आपल्या ह्याच्यात आहे। फक्त तुम्ही ते वारंवार ज्या विद्यार्थ्यांना माहिती म्हणजे माहित नाही आहे त्यांना सांगणं हे गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपण हे सांगत आहोत। पहा पुढचा प्रश्न घेऊया। दत्ता सरांचा प्रश्न आहे, मॅडम माझा बीएड आहे आणि त्याचे सब्जेक्ट इंग्लिश आणि हिस्ट्री आहेत, मला अभियोग्यता चाचणीमध्ये 87 मार्क आहेत। पहा तुम्ही ना अंडर 100 आता अंडर 100 मध्ये मोडता, म्हणजे 100 पेक्षा कमी मध्ये जे 80 ते 100चा गट आहे त्यामध्ये मोडता आणि माझी कास्ट एसटीआय पेसा क्षेत्रामध्ये माझं गाव आहे। ओके, मग हे तुमचा प्लस पॉइंट आहे। टीईटी 6 ते 8 साठी अर्ज लागण्याचे चान्सेस का, तुम्ही टीईटी 6 ते 8 आहात, मेन म्हणजे तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये आहात आणि त्यातल्या त्यात तुम्ही टीईटी पास आउट आहात, त्यामुळे यामध्ये ज्या जागा निघतील समजा 6वी ते 8वी आणि तुमच्या क्षेत्रातल्या जागा निघाल्या तुमचा चान्सेस आहे सिलेक्शनचा, कारण त्यानुसारच तिथे घेणार आहेत। आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुम्हाला अधिक पाहिजे आहे की पेसा क्षेत्राला कसं काय एवढं प्राधान्य दिलेलं आहे किंवा त्या संदर्भातील कोणती गावे आहेत या संदर्भातील तुमचे इतर काही प्रश्न असतील तर त्याचे सुद्धा तुम्हाला सोल्युशन हे मिळून जाईल। ते कुठे पहा, आपल्या मेन आपण लॉकस्टार विराट पवार चॅनलवर जायचं आहे। यामध्ये आपण ऑलरेडी सगळे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत। पहा तुम्ही ह्या 20 शाळा प्राधान्यक्रम मध्ये तुम्ही जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला पेसा क्षेत्रामध्ये कोणकोणती गावे येतात त्याची सुद्धा लिस्ट ही मिळून जाईल। ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया टी वसावे सरांचा, झेडपी साठी पण सीटीईटी क्वालिफाय असेल तर चालते का की फक्त महाटेट अलोड आहे। आता तुम्हाला सीटीईटी सुद्धा ही कुठे सुद्धा तुम्ही ग्राह्य धरणार आहे तुमची सीटेट क्वालिफाय करण्यासाठीची, मग सीटेट ही तुम्हाला इकडे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातील कुठेही शिक्षक भरती झाली तर तिथे लागू होईल आणि त्याचबरोबर सेंट्रल मध्ये होईल आणि टीईटी मात्र फक्त महाराष्ट्रामध्ये लागू होत असते। आता तुमचा जर या संदर्भातील काही प्रश्न असेल की सीटेट क्वालिफाईड जे आहे सर्टिफिकेट ते किती दिवस चालतं अशा संदर्भाचे जर प्रश्न असतील किंवा त्याची व्हॅलिडिटी कशी काढायची, इतर गोष्टी ज्या तुम्हाला अडचणी वाटत असतील तर त्या संबंधीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सगळ्या फोल्डरमध्ये मिळून जाईल। यामध्ये तुम्ही शिक्षक भरतीकरिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न या महत्त्वपूर्ण फोल्डरमध्ये गेलं तर तुमचे सगळे प्रश्न जे आहेत जे तुम्हाला वाटत असेल की या प्रश्नांचं उत्तर मी दिलेलं नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो मी सातत्याने खूप दिवसापासून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत आहे, त्यामध्ये तुमचं जर प्रश्न अगोदरच समाविष्ट असेल तर तुम्ही एकदा इकडे व्हिजिट करून तो प्रश्न तुम्ही आपण अगोदरच घेतलेला आहे का एवढं मात्र कन्फर्म करून घ्या। कारण बऱ्याच वेळा काय होतं की ज्या विद्यार्थ्यांचे नवीनच प्रश्न असतात किंवा त्यांना आन्सर मिळत नाही त्यांना आपल्याला देण्याकरिता मात्र उशीर होतो, त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणही येणार नाही आहे। ओके, तर आपण मूळ मुद्द्याकडे वळूया की जो आपला प्रश्न आहे।
आणि हा प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मिळालेलं आहे. आपण पुढील प्रश्न घेऊया. मॅम मी BSc DTED आहे, TET फर्स्ट पास आहे, टेटमध्ये 108 मार्क आहे, ST आहे आणि मला चान्स आहे का? तर आता BSc DTED आहात तुम्ही, TET फर्स्ट पास आउट आहात, तुम्ही पेसा क्षेत्रात आहात का ते पहा. पेसा क्षेत्रात तुमचं गाव येतं का ते पाहण्यासाठी जर तुम्हाला लिस्ट हवी असेल, ऑब्व्हियसली मी तुम्हाला आताच सांगितली ती लिस्ट तुम्ही या फोल्डरमध्ये जाऊन पाहायची आहे. पहा, आपलं मेन पेजवर जायचं, आपल्या रॉकस्टार विराट पवार चॅनलवर मेन पेजवर तुम्हाला 20 शाळा पसंती क्रम जो दिलेला आहे यामध्ये पेसा क्षेत्रात तुमचं गाव येतं का हे पहा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन. आणि जर तुमचं गाव त्याच्यामध्ये आहे तर तुम्हाला 100% चान्सेस हे आहेत सिलेक्शनचे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. हॅलो मॅम, माझं इंग्लिश मीडियम DTED आहे, BA इंग्लिश आहे, TET फर्स्ट पेपर सेकंड कास्ट व्हिजे आहे, मला 20 शाळा सिलेक्शन करताना कशावर भर दिला पाहिजे यासंबंधी गायडन्स करा. आता तुम्ही TET फर्स्ट सेकंड पासआउट आहात, परंतु तुम्ही मेन म्हणजे तुमचं मार्क्स सांगितलेले नाही आहेत टेट मधले, त्यावरून थोडंसं मला अंदाज येईल. आता त्यासाठी तुम्हाला कोणकोणते महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत ज्याचा तुम्हाला आधार घेता येईल पहा. टेट एक्झाम मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसता ते पहा, कारण तुम्ही मार्क्स सांगितलेले नाही आहेत. ओके, मग ते कुठल्या टप्प्यात तुम्ही बसता ते पहा. त्यानंतर तुम्हाला 20 शाळा पसंतीक्रम करतानाचे महत्त्वपूर्ण मुद्दे कोणकोणते लक्षात ठेवायचे पहा. यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जी माहिती आपण ह्या फोल्डरमध्ये सगळी सांगितली 20 शाळा पसंतीक्रम मध्ये. त्यानंतर तुमचा पेमेंटचा विचार तुम्ही करू शकता, 1ली ते 5वी 6वी ते 8वी. सर्वात पहिले तुम्हाला तुम्ही कोणत्या गटात बसता ते पहा. म्हणजे तुम्ही 120 ते 140च्या गटात आहात का, म्हणजे 130 ते 140, 140 ते 150च्या गटात आहात का. आता जे उमेदवार 150 अबोव आहेत त्यांनी तर डायरेक्ट हा 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचारी पेमेंटमध्ये जो फरक आहे त्यानुसार अप्लाय करायचा आहे. ऑब्व्हियस आहे, ज्या मोठ्या पदावर तुमचा चान्सेस होऊ शकतं तिथे तुम्ही विचार करू शकता. फक्त मेन गोष्ट काय पाहिजे की व्हॅकन्सी सुद्धा यायला पाहिजे. त्यानंतर TET पात्र उमेदवार किती आहेत या संदर्भाची माहिती सुद्धा आपण ऑलरेडी टाकलेली आहे. कोकणातील उमेदवारांनी काय मागणी केलेली होती ती मान्य झाली का हे सुद्धा त्याची माहिती, म्हणजे अपडेटेड माहिती नाही आहे शासनाकडून, पण उमेदवारांची मागणी काय होती हा या व्हिडिओतून समजून घेऊ शकता. कला कार्यानुभव, प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तला किती आरक्षण आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करावा लागेल की हा जो तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, तुम्ही अंशकालीन आहात का, मग तुम्हाला अनाथाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का, म्हणजे थोडक्यात तुम्ही ते आहात का. या सगळ्या गोष्टी, तुम्ही इंग्लिश मीडियम आहात तर तुम्हाला जे 20% रिझर्वेशन होतं ते रद्द केलेलं आहे. तुमचं मेरिट लिस्टमध्ये कुठे तुम्ही बसता, समांतर आरक्षण मध्ये तुम्हाला काही फायदा घेता येतो का, हा नवीन जो GR आलेला TET संदर्भाचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फोल्डरमध्ये अवेलेबल आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे. ओके, आता ममता मॅमचा प्रश्न घेऊया. नॉन क्रिमिनल नो असेच टाईप झाले होते, त्यात चेंज होत नाही, सो मग मला ह्या भरती प्रक्रियेमध्ये रिजेक्ट केलं जाईल का. नो, तुम्हाला नॉन क्रिमिनल नो केल्यामुळे रिजेक्ट केलं जाणार नाही. तुम्हाला जर तुमची ड्राफ्ट कॉपीच असेल, ओके, तुमचं फॉर्म जर सर्टिफाईड नसेल तर तुम्हाला नो करणार. आणि तुम्ही जर नॉन क्रिमिनल नो केलेला आहे तर तुम्ही ओपन सर्वसाधारण मध्ये गेलेला आहात, आणि ओपन सर्वसाधारण मध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असतं आणि त्यामध्ये ज्या जागा येतील पहा. आता तुम्हाला 20 शाळा ज्या निवडायच्या त्यामध्ये ओपन सर्वसाधारण मध्ये ज्या शाळा येतील त्याच निवडाव्या लागतील, आणि त्या गोष्टीचा विचार करण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करू शकता. आणि बरोबर तुम्ही कोणत्या गटात बसताय हे पाहण्यासाठी आताच मी सांगितलेल्या व्हिडिओचा सुद्धा तुम्ही आधार घेऊ शकता.